तुमची ऑन पेपर सॅलरी असते 20 lakhs, ज्याला म्हणतो कॉस्ट ऑफ द कंपनी. ओके, इफ यू डिवाइड 20 lakhs बाय 12 तुमच्या अकाउंटमध्ये आले पाहिजेत 1.67 lakh. बट चेक करा तुमच्या अकाउंटमध्ये याच्यापेक्षा कमी पैसे येतात, बिकॉज देर आर सर्टन डिडक्शन्स. ओके, सो देर इज अ डिफरन्स बिटवीन सॅलरी ऑन पेपर अँड टेक होम सॅलरी. त्याचा डिफरन्स काय आज आपण समजणार आहोत. आता डिफरन्स का समजायचा आहे, कारण का ते जे डिडक्शन्स होत आहेत ते करेक्ट होतात का हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. अदरवाईज यू कॅन कॉन्टॅक्ट युअर HR मॅनेजर टू अंडरस्टँड की हे डिडक्शन होणं गरजेचं आहे का. ठीक आहे, सो फॉर दॅट पर्पज वी नीड टू अंडरस्टँड, कारण का जर इन्कम माझं आहे तर मला माहिती पाहिजे की प्रत्येक अमाऊंट जी कट होती ती का कट होती आहे. ठीक आहे, चलो. सो एक मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते, बघा समजून घ्या की सपोज तुमची बेसिक सॅलरी ॲन्युअल 7,20,000 आहे, HR आहे 3,60,000, स्पेशल अलाउन्स 7 lakh, प्रॉव्हिडंट फंड 86,400, ग्रॅज्युएटी एक रँडम अमाऊंट घेतली 33,600, व्हेरिएबल 1 lakh, तुमची टोटल सॅलरी झाली 2 lakh. हे तुम्हाला टोटल तुमची सॅलरी आहे. ठीक आहे, दिस इज एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन आणि ह्याला मी 12ने डिवाइड केलं तर ही झाली मंथली. सो ॲज आय सेड माय इयरली सॅलरी इज 20 lakhs अँड मंथली सॅलरी इज 1,666 समथिंग, पण तेवढ्या अकाउंटमध्ये येत नाही. तर समजून घेऊयात की एक्झॅक्टली काय काय डिडक्शन सॅलरीमधनं होतात आणि ते करेक्ट नसेल तर काय करायचं आहे. ठीक आहे, सो आता बघा टोटल कॉस्ट ऑफ द कंपनी 20 lakh आहे ना. व्हॉट इज कॉस्ट ऑफ द कंपनी? त्याचा अर्थ असा आहे की ते पैसे तुम्हाला मिळणार नाही काही, पण त्याची कॉस्ट कंपनीला आहे. फॉर एक्झाम्पल एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन टू प्रॉव्हिडंट फंड अँड ग्रॅच्युटी हे तुमच्यासाठी इन्व्हेस्ट केले जातात. जो एम्प्लॉयर एका अकाउंटमध्ये जमा करतो हे अकाउंट तुमच्या हातात पैसे येत नाहीत, बट इन फ्युचर यू विल गेट इट. भले आज तुमच्या बँकेत ते येत नसतात, पण इट इज फॉर युअर रिटायरमेंट. रिटायरमेंटला तुम्हाला ती अमाऊंट मिळेल. सो द क्वेश्चन इज मला टॅक्स कोणत्या अमाऊंटवर द्यायचा आहे तेही तुम्हाला सांगणार आहे, कारण का तुम्हाला मिळते ती अमाऊंट कमी असते. तुम्हाला टॅक्स द्यायचा असतो ग्रॉस सॅलरीवर, ते काय तुम्हाला मी सांगतो. सो ही अमाऊंट ही लेस का केली आहे, कारण की तुम्हाला मिळणार नाही, आत्ता नाही मिळणार, रिटायरमेंटला तुम्हालाच मिळणार आहे. व्हेरिएबल पे, व्हेरिएबल म्हणजे काय, दिस इज बेस्ड ऑन युअर परफॉर्मन्स. सो ते मिळू पण शकेल किंवा नाही पण मिळू शकणार. व्हेरिएबल म्हणजे तुम्ही काही सर्टन टार्गेट अचीव केले त्याच्यात तुम्हाला काही कमिशन मिळेल. सो ते पण त्यांनी आता इलेस्ट्रेटिव्ह आलेलं आहे की हे सगळं झालं तर 20 लाख मिळतील. सो इट डिपेंड्स ऑन परफॉर्मन्स. तर तसं बघितलं तर मग फिक्स सॅलरी किती येईल तुमची 17,80,000. तर हे पहिले तुम्ही चेक करा, मीट युअर HR मॅनेजर, की एक्झॅक्टली समजून घ्या की माझ्या 20 लाखामध्ये काय काय अमाऊंट मला मिळणार नाही जी एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्यूट करणार आहे आणि काय अमाऊंट व्हेरिएबल आहे आणि त्याचे परफॉर्मन्स क्रायटेरिया काय आहेत. ओके, त्यानंतर तुमचा प्रॉव्हिडंट फंड पण कट होईल. सो प्रॉव्हिडंट फंड 2 लोकांचा कट होतो, एम्प्लॉयर अँड एम्प्लॉई, प्लस तुमचा प्रोफेशनल टॅक्स पण कट होतो आणि मग तुम्हाला अमाऊंट येते 1691,110. सो मित्रांनो 5 डिडक्शन तुमच्या सॅलरीमधनं होत आहेत, हे तुम्हाला समजण्याचं गरजेचं आहे. मी एक बेसिक एक्झाम्पल दाखवलं आहे. सो कॉस्ट ऑफ द कंपनी मीन्स टोटल कॉस्ट दे विल पे, इट डज नॉट मीन यू विल गेट इट. सो एव्हरी इयर यू विल गेट 1691,100. बाकीचे अमाऊंट आहेत त्यातला काही अमाऊंट तुम्हाला मिळतील, काही अमाऊंट नाही मिळणार. फॉर एक्झाम्पल प्रोफेशनल टॅक्स इज युअर कॉस्ट, तो तुमचा खर्च आहे, तो तुम्हाला मिळणार नाही, काय तुम्हाला ते पे करावं लागेल. ओके, पण बाकीची अमाऊंट आहे कोणती, 1, 2, 3, 4 या अमाऊंट तुम्हाला 4 या अमाऊंट तुम्हाला नंतर मिळतील. सो प्रोफेशनल टॅक्स मिळेल का, नाही. प्रॉव्हिडंट फंड तुम्हाला दोन्ही मिळेल, युअर कॉन्ट्रीब्युशन प्लस एम्प्लॉयर दोन्ही मिळेल, ग्रॅच्युटी पण मिळेल. व्हेरिएबल पे कधी मिळेल, तुम्ही त्या कंडिशन अचीव केल्या तर मिळेल. सो हा जो व्हेरिएबल पार्ट आहे जो मी मायनस केला आहे त्याला कंडिशन्स असतात, ते तुम्ही एकदा चेक करून घ्या विथ युअर HR मॅनेजर आणि अकॉर्डिंगली चेक करा. ओके, सो आता नेक्स्ट आहे की टॅक्स किती येतो. समजा ही सॅलरी असेल है ना 16,91,100, तर टॅक्स किती होतो. आता दीज आर द टॅक्स रेट्स इन न्यू रिजिम. 4 lakhsपर्यंत काही टॅक्स नाही आहे, 4 lakh to 8 lakh 5%, 8 lakh to 12 lakh 10%, 12 to 16 15%, 16 to 20 20%, 20 to 24 25 and above 24 30%. Now the question is, हे टॅक्स तुम्हाला मी का सांगितले, कारण का बेस्ड ऑन दिस टॅक्स यातनं तुमचा TDS पण कट होणार आहे जो मी वरती लिहिलेला नव्हता. ओके, सो तुमच्या सॅलरीमधनं एवढ्या सगळ्या गोष्टी कमी होणार आहेत. आणि अजून एक गोष्ट काय कमी होणार आहे, TDS.
सो जवळजवळ 6 to 7 गोष्टी तुमच्या सॅलरीमधनं कमी होतात आणि त्यामुळे तुमची टेक होम सॅलरी कमी होते. आणि ज्या गोष्टी कमी होतात त्यातले काहींचा तुम्हाला बेनिफिट मिळतो, जसं प्रोफेशनल टॅक्सचा बेनिफिट नाही मिळणार, इट्स अ पेएबल टू गव्हर्नमेंट. पण तुमचा जो TDS कट झाला आहे हे तुमच्या इन्कम टॅक्समधनं मायनस होतात. ओके, ह्याचा तुम्हाला बेनिफिट मिळतो. जर तुमचा टॅक्स बिल समजा 0 आला ह्याचा पूर्ण रिफंड मिळतो. ओके, सो लॉस इज ओनली 2500, रेस्ट बेनिफिट यू विल गेट इट टुडे और टुमारो. तो टेन्शन नका घेऊ फर्स्ट थिंग. ओके, तो हे टॅक्स रेट्स आहेत आणि अकॉर्डिंगली आपला टॅक्स दिले. नाव सो आता एक्झाम्पल घ्या. बघा, सपोज तुमची एक एक्झाम्पल आहे, फिक्स सॅलरी अज्युम करतो 1544,556, करेक्ट ना. तो आता ह्याला मी डिवाइड केलं 12नी, सो 1544,556 डिवाइड बाय 12, करेक्ट ना. सो ॲज्युम करा तुमची यातली फिक्स मंथली किती आहे, 148 आहे. त्यातली एवढे पैसे तुमचे कट झाले TDS आणि हे तुमच्या हातात आले आणि ह्याला तुम्ही 12नी मल्टिप्लाय करा. दिस इज हाऊ यू गेट टेक होम सॅलरी. टेक होम मीन्स आफ्टर ऑल द डिडक्शन. तो एक मी एक्झाम्पल घेतलं आहे की तुमची फिक्स सॅलरी आहे 148,333, 148,333, सो 16,91,000 डिवाइड बाय 12. ठीक आहे. सो सॉरी, हां, सो हे एक्झाम्पल आहे 148,333. मी एक बस कॅल्क्युलेशन चेक करत होतो. सो ॲज्युम करा की 148,333 आली तुमची फिक्स ग्रॉस. फिक्स ग्रॉस कशी आली, हे मायनस केले मी आणि ह्याला मी डिवाइड काय केलं, हे झाले ना फिक्स सॅलरी, ह्याला मी 12नी डिवाइड केलं. सो 12 लाख, तर ह्याला तुम्ही डिवाइड करा, दिस डिवाइड बाय 12, इट कम्स टू 148,333. ओके, सो तुमच्यात जी असते फिक्स ग्रॉस जी तुम्हाला दिसते सॅलरी स्लिपमध्ये, दिस इज दिस अमाऊंट. फिक्स ग्रॉस सॅलरी ही इयरली झाली, ह्याला मी 12नी डिवाइड केलं. सो आन्सर इज मॅचिंग नाव. त्यानंतर काय कट होतात तुमचा प्रॉव्हिडंट फंड, प्रोफेशनल टॅक्स, TDS, अँड दिस बिकम्स युअर टेक होम सॅलरी. आणि ह्याला तुम्ही 12नी मल्टिप्लाय करा. सो 1544,556. सो इन शॉर्ट तुमची ऑन पेपर सॅलरी 20 लाख होती, तुमच्या हातात फक्त 15,44,000 अमाऊंट येणार आहे रफली. सो अकॉर्डिंगली यू नीड टू प्लॅन युअर एक्सपेन्स. डोंट प्लॅन एक्सपेन्स बेस्ड ऑन 20 लाख, प्लॅन युअर एक्सपेन्स बेस्ड ऑन 1544,556. रेस्ट अमाऊंटचे बेनिफिट्स तुम्हाला टुडे ऑर टुमॉरो मिळेल. फक्त एका अमाऊंटचा बेनिफिट नाही मिळणार, कुठलं, प्रोफेशनल टॅक्स. सो नथिंग टू वरी. बाकी जेवढे अमाऊंट डिडक्ट होतात, प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युटी, TDS, ह्याचा तुम्हाला सगळ्यांचा बेनिफिट मिळेल, फक्त तो रिटायरमेंटच्या वेळेला मिळेल. ठीक आहे. सो नाव आता करायचं काय, तुम्हाला जर जेव्हा 20 लाखाची कंपनी ऑफर देते तर आता कसं चेक करायचं ऑफर माझ्या फायद्याची आहे की नाही. चेक करा की फिक्स किती आणि व्हेरिएबल किती आहे. कारण का जेव्हा 20 लाख सॅलरी असते आपण काय करतो, डायरेक्ट 20 लाख डिवाइड बाय 12, वाह की मला 1.61 मिळणार, असं होणार नाही आहे. चेक करा त्याची फिक्स ग्रॉस किती आहे. ना व्हॉट इज फिक्स ग्रॉस, दिस अमाऊंट. कारण का त्याला डिवाइड बाय 12 करा, मग त्यामधनं प्रॉव्हिडंट फंड, TDS, प्रोफेशनल टॅक्स मायनस करा, म्हणजे तुम्हाला कळेल इन हँड किती पैसे येतील, है ना. देन एम्प्लॉयर किती कॉन्ट्रीब्यूट करणार आहेत हे चेक करा, है ना. हे तुमचं टेकोमध्ये येणार नाही आहे. मंथली ग्रॉस किती असणार आहे, TDS किती असणार आहे, अँड बोनसच्या कंडिशन काय आहेत, कमिशनच्या कंडिशन काय आहेत, हे सगळं समजून घ्या. सो डोंट ट्रस्ट ओनली ऑन ऑफर लेटर की वा मला 20 लाखाचा जॉब मिळाला, आता माझं काम झालेलं आहे. चेक करा तुमच्या हातात किती पैसे येणार आहेत. हे जे तुम्हाला मी सगळे डिडक्शन सांगितले हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, सो नेवर ॲक्सेप्ट ऑफर लेटर विदाऊट कन्सिडरिंग ऑल दिस फॅक्टर्स. कारण का ह्याच्यावर तुमचे खर्च डिपेंड आहेत आणि ह्याच्यावर पुढचं टॅक्स प्लॅनिंग पण डिपेंड आहे. कारण का मला जेवढं टेक होम मिळेल बेस्ड ऑन दॅट आय विल प्लॅन माय एक्सपेन्स, आय विल प्लॅन माय इन्व्हेस्टमेंट अँड आय विल डू टॅक्स प्लॅनिंग ऑल्सो. ओके, सो नेवर कम्पेअर ऑफर ऑन CTC अलोन. नाव आता यामध्ये ITAC तुमची काय हेल्प करू शकतं. आता हे जे तुम्हाला मी आता सगळं ओरली समजवलं, इट वॉज जस्ट अ व्हिडिओ ऑफ 10-12 मिनिट्स, पण आम्ही क्लासमध्ये प्रॅक्टिकली करायला शिकवतो की सॅलरी स्लिप कशा वाचायच्या, त्यामध्ये कॅल्क्युलेशन्स कसं होतात, हे अमाऊंट गव्हर्नमेंटला डिपॉझिट कसे होतात, फ्युचरमध्ये मला किती अमाऊंट मिळेल, मग त्याच्यावर टॅक्स लागेल का नाही, जसं प्रॉव्हिडंट फंड आहे, ग्रॅच्युटी आहे, हे तुम्हाला फ्युचरमध्ये मिळणार आहेत. TDSची ॲडजस्टमेंट कशी होईल, न्यू रिजिममध्ये कसं जायचं, हे सगळं समजण्याचं पण गरजेचं आहे. हे सगळं जर तुम्हाला समजायचं असेल तर फर्स्ट थिंग आमच्या ITACच्या चॅनलला फॉलो करा. आम्ही असे चांगले व्हिडिओ म्हणून तुम्हाला देत असतो ज्याचा तुम्हाला 100% फायदा होईल. सो तुमचे जे कोणी मित्र जॉब करत आहेत त्यांना व्हिडिओ शेअर करा अँड त्यांना म्हणा हा ब्रेकअप तुम्ही एकदा चेक करा.
आणि तुम्ही पण जेव्हा कधी पुढे जॉब कराल या गोष्टींची क्लॅरिटी घ्या, अदरवाईज इट विल अफेक्ट युअर एक्सपेन्स पार्ट आहे ना. सो हे सगळं तो वेन यू एक्सेप्ट जॉब ऑफर ह्या गोष्टी सगळ्या चेक करा. तो व्हिडिओ आवडला असेल तुमच्या सगळ्या मित्रांनो शेअर करा आणि लाईक करा आणि नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा. थँक्यू सो मच. भेटत पुढच्या व्हिडिओ लवकरच. बाय बाय.